गेल्या महिन्यात 30 ते 31 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता। त्या ठिकाणी या ठिकाणी हा जो रस्ता आहे मुंबई ते नागपूर हा चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग, ज्या ठिकाणी आसुदा रेल्वे उड्डाण पुलाजवळ जो भराव आहे हा कसलेला होता। त्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे तब्बल गेल्या 18 दिवसांपासून बंद झालेली आपण पाहू शकतो की त्यानंतर या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, खासदार सीताताई वाघ यांनी नहीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या काही सूचना दिल्या होत्या। त्यांनी या नहीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की या रस्त्याचे आणि या भरावचे दुरुस्तीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। त्यानंतर या नहीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठेकेदारीच्या माध्यमातून या ठिकाणी या भराव घसलेल्याच्या ठिकाणी ड्रिल मारण्याचे काम सुरू आहे। आता आपण पाहू शकतो की हा जो मुंबईकडून नागपूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचे सध्या 15 तारखेपर्यंत त्याचं वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता, परंतु आता सध्या या ठिकाणी या डांबरीकरण असो किंवा या ठिकाणी रस्त्याला जे तडे पडले होते त्याचे डांबरीकरण झालेले आणि हे येथील जे तडे पडलेले होते त्या ठिकाणी जवळपास बुजण्याचे काम या ठिकाणी नहीच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। दरम्यान हा जो रस्ता आहे गेल्या 18 दिवसांपासून बंद असल्या कारणामुळे या ठिकाणी परिसरातील वाहनधारक यांच्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। परंतु आता सध्या ही जी वाहतूक आहे ही तुरळक पद्धतीने सुरू होत असल्या कारणामुळे आता ही वाहतूक सध्या तरी किंबहुना बंद आहे। जळगाव शहरातील जो बायपास रस्ता होता पारधी ते तरसोद हा रस्ता आता शहरातून वळवण्यात आलेला आहे, त्यामुळे शहरात देखील याची वाहतुकीची कोंडी होत आहे। दरम्यान आता या ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून हे जे काम आहे हे युद्ध पातळीवर सुरू असल्या कारणामुळे लवकरच हा जो पूल आहे हा वाहतुकीसाठी खुला व्हावा अशी वाहनधारकांकडून देखील मागणी आहे। दरम्यान ज्या ठिकाणी जो भराव खसला होता तो भराव जो बाजूला होता, जो नागपूरकडून मुंबईकडे जाणारा रस्ता होता, त्या ठिकाणी जो रस्ता आहे तो रस्ता अजूनही बंद आहे। कारण जो पहिली जी बाजू आहे ती बाजू पूर्ण केल्यानंतरच त्या दुसऱ्या बाजूची काम देखील पूर्ण होणार आहे। त्यामुळे आता हे जोपर्यंत ही पहिली बाजू पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल त्यानंतरच दुसऱ्या बाजूची ही वाहतूक देखील सुरळीत होणार आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये हा जो वाहतूक आहे याचे दुरुस्तीचे काम केल्यानंतर ही देखील वाहतूक पूर्णपणे सुरू होणार आहे। त्यामुळे आता सध्या तरी या ठिकाणी एकेरी वाहतूक ही तात्पुरता देखील बंद आहे, तर तुरळक वाहन या ठिकाणी जाताना या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या तरी या वाहतुकीमुळे जळगाव शहरातील अनेक भागामध्ये जो जळगाव शहरातून गेलेला जो रस्ता आहे त्या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे। संध्याकाळच्या दरम्यान काही कार्यालयीन कर्मचारी हे घरी जात असल्यामुळे त्या ठिकाणी देखील हा जो रस्ता आहे रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे। दरम्यान आता सध्या गेल्या 30 तारखेनंतर या रस्त्याचे देखील काम पूर्ण होणार आहे अशी माहिती देखील नहीच्या अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा मंत्री महोदय यांच्याशी फोनवरती बोलून सांगितलेलं आहे। या संदर्भात आपण यापूर्वी देखील स्मिताताई वाघ, मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येऊन यांनी रस्त्याची पाहणी केली आणि नहीच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करावे अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आता लवकरच हे काम पूर्ण होऊन आणि नागरिकांसाठी आणि वाहन चालकांसाठी हे रस्ता खुला होणार आहे अशी माहिती देखील नहीच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मिळालेली आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।